आता त्याच्यातली दुसरी महत्त्वाची अडचण अशी आहे की वर्गामध्ये तुम्ही 40 मुलांना 35 मुलांना शिकवता, 50 मुलांना शिकवता. आता वर्गात 50 मुलं असतील तर याचा अर्थ असा आहे की वर्गातल्या 50 मुलांचे वेगवेगळे नॉलेज पूल आहेत आणि वेगवेगळे इग्नोरन्स पूल पण आहेत. आणि आम्ही सगळ्या क्लासेसच्या जाहिरातीमध्ये पाहतो, सगळ्या शाळांच्या जाहिरातीमध्ये पाहतो की वैयक्तिक मार्गदर्शन. मग याची आपण वैधता जर तपासून पाहिली तर वैयक्तिक मार्गदर्शन म्हणजे काय? समजा तुम्ही आणि मी एका वर्गात आहे, तुम्हाला ज्यावरती वैयक्तिक मार्गदर्शन म्हणजे तुम्हाला जे कळलं ते शिक्षकाला कळलं पाहिजे आणि तुम्हाला काय कळलं नाही ते शिक्षकाला कळलं ते देखील कळलं पाहिजे. बरोबर. काय कळलं आणि काय कळलं नाही विद्यार्थ्याला हे शिक्षकाला कळलं पाहिजे. ते वैयक्तिक मार्गदर्शन. त्याला वैयक्तिक असं होतं का? अजिबात नाही. असं त्याहून पुढे मी विचारतो, असं कोणी करू शकतं का? असं होऊ शकतं का? व्हायला होऊ शकतं. कसं होऊ शकेल? समजा वर्गामध्ये नाही तेच सांगतो की वर्गामध्ये 40 मुलं असतील आणि त्याला रोज 4 शिक्षक म्हणजे एका शिक्षकाला 4 पिरियड असतील, किती पिरियड असू द्या, पण त्या मुलाला काय कळलं आणि काय कळलं नाही हे त्याला कळणं शक्य नाही अनलेस ही अप्लायज अ सेपरेट प्रोसिजर फॉर दॅट. हे अनालिटिकल जे आहे ते तुम्ही करतच नाही कारण मुलालाच माहीत नसतं. मग त्याचं मुलाचं ज्ञान आणि अज्ञान हे एक्सपोज होणं गरजेचं आहे आणि ते शिक्षकांना कळणं गरजेचं आहे. मग त्याचं अज्ञान जर फोकस केलं तर ते पोरगं प्रोग्रेस होतं. बरोबर. मग हे त्या मुलाचं अज्ञान त्या एक्सपोज झालं पाहिजे, शिक्षकाला कळलं पाहिजे. याच्यासाठी कुठली यंत्रणा सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये उपलब्ध आहे? हा मूलगामी विचार आहे की एखादा टॉपिक वाचल्यानंतर एखाद्या वर्गामध्ये लेसन घेतल्यानंतर त्या मुलाला काय कळलं? तुम्ही शिकवतो वर्गाला, विद्यार्थ्याला नाही शिकवत. तुम्ही शिकवतो वर्गाला आणि परीक्षा कोणाची घेता? विद्यार्थ्याची घेता. म्हणजे एज्युकेशन किंवा शिक्षण हे कलेक्टिव्ह इफर्ट आहे. एकाने 100-40 जणांना शिकवायचं. परीक्षा 1:1 आहे. एकच प्रश्न, सगळ्यांचे मार्क वेगवेगळे आणि त्याचा नॉलेज पूल आणि इग्नोरन्स पूल हा निकालाच्या दिवशी एक्सपोज होतो. वा वा वा. खूप खूप महत्वाचं. आणि हे परीक्षेच्या आधीच व्हायला पाहिजे. आणि हे जे इग्नोरन्स पूल आहे हा परीक्षेच्या आधी आम्ही म्हणतो सारख्या सारख्या परीक्षा घेतल्या